बाकी सगळ्यांना हवं होतं ते सामान, हां. पण आपल्याला हवं होतं ते तुफान. माझं डोकं असं काय डोकं पकडून ल फॉर काय असेल? ल फॉर ल फॉर ल फॉर तुम्हालाही नाही माहिती आहे ल फॉर लकी. एक्झॅक्टली ल फॉर लकी. आणि माझ्यासोबत आहे लकी स्टारकास्ट. वाव, किती छान वाटतं तुम्हाला या सगळ्या गेटअप मध्ये बघून. मग तुम्ही बघा, मी मॅचिंग शूज सॉक्स सगळं घातलेलं आहे. म्हणजे की इतके दिवस फक्त त्या टायरमध्ये पळाल्यामुळे फायनली कपडे घातल्यानंतर खूप चांगलं वाटतंय. आणि हिला पण वाटत असं. तर आज सकाळपासून म्हणजे ट्रेंडिंग टॉपिक आहे. हो हो मी आता खूप कम्फर्टेबल आहे हे किती आणि विचित्र आहे बघा. म्हणजे आता मला सांग की, पण तू मला हे खरं सांग की मी कमी कपडे घातल्यानंतर ट्रेंडिंग जास्त होतं का तिने कमी कपडे घातल्यानंतर ट्रेंडिंग? नो कमेंट्स. ट्रेंडिंग सकाळपासून तू इंटरनेट सेन्सेशन झाली असं मला हरकत नाहीये. मला तर आयडियाच नाही आहे. आणि मी ॲक्च्युली खूप नर्वस होती जेव्हा मला माहीत पडलं की टुडे दे गोन रिलीज असं हे पिक्चर्स आणि हे. पण आय थिंक संजय दा हॅज मेड मी लुक गुड, तर मी खुश आहे. 0 फिगर केली आहेस तू. हो हो खूप मेहनत केली आहे. आज ट्रेलर रिलीज झाला आणि खरंच तुमच्या दोघांची मेहनत त्या ट्रेलरमधून दिसते. कसं वाटतंय आता की तुम्ही जे केलंय मला थोडेसे एक ग्लिम्स बघायला मिळाले. हो, नाही खूपच छान वाटतंय. तो खूप फन सिनेमा आहे. आम्हाला करताना स्वतःला खूप मजा आली. म्हणजे कित्येकदा आम्ही सीनमध्ये हसायचो आणि सीन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आठवून हसायचो. आणि आत्ता सिनेमा बघितल्यानंतर असं वाटतं की हे आपल्यालाच फक्त फनी वाटते असं नाही आहे. आम्ही जी मजा केलेली आहे ती सगळी कॅमेऱ्यात उतरलेली आहे. आणि आता ते असं होतं की एक आता पोस्टर आलं, गाणं आलं, आज ट्रेलर आलं, आता पटकन 7 फेब्रुवारी देत लोकांना सिनेमा बघू देत असं झालेलं आहे. अगदी म्हणजे फ्रेश कपल प्रेक्षकांनी बघितलंय आणि आता ट्रेलरच फक्त आलं आणि सिनेमात काय कमाल आहे माहीत नाही. कसं वाटलं या सिनेमात काम? मला तर खूपच संजय दादांनी कम्फर्टेबल केलं आहे. मी खूप नर्वस होती द फर्स्ट डे वेन आय केम शूटला, कारण मराठीत ही माझी पहिली फिल्म आहे. तर मी थोडीशी तर नर्वस होती आणि ऑकवर्ड पण होती, कारण आय हॅड नॉट मेट हिम ऑल्सो. पण जेव्हा रीडिंगसाठी अभय मेट मी इन ऑफिस, अभय ऑल्सो वॉज व्हेरी गुड. आणि ही इट इज बिकॉज ऑफ संजय दादा की ही पूर्ण सिनेमा असं झाला आहे विच इज फुल ऑफ फन, एंटरटेनमेंट आणि लाईट हार्टेड. क्या बात आहे. मला तुमच्या दोघांच्याही भूमिकांबद्दल जाणून घ्यायला आवडेल, लकी ॲक्टर्सच्या काय येस. तर सिनेमाचं नाव लकी आहे आणि माझं नाव लकी आहे. तर लकी हा एक खूप अशा प्रोटेक्टेड घरामध्ये वाढलेला माणूस आहे. पण त्याच्याबरोबर त्याचं नाव लकी कशामुळे पडलं ह्याची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि त्या गोष्टीमुळे काय होतं तेही आपल्याला कळेलच. आपल्या सगळ्यांना असं वाटत असतं की अरे मी खूप लकी आहे किंवा मी खूप अनलकी आहे. आणि तसंच लकीला त्याच्या आयुष्याविषयी वाटत असतं. लकीला जिया ही मुलगी खूप मनापासून आवडत असते. आणि लकीला तुफान मिळालं. लकी नाही तसं नाही. बाकी सगळ्यांना हवं होतं ते सामान, पण आपल्याला हवं होतं ते तुफान असं येते. तर अरे चांगल्या ह्याच्यानी बोलतोय, तुझंच कौतुक करतोय. तू तुफान आहेस. तर हां. आणि मग त्याला ती खूप आवडत असते. पण त्यांच्यामध्ये हलकी एक मिसअंडरस्टँडिंग होते आणि एका मिसअंडरस्टँडिंगमुळे पुढे काय गोंधळ होत जातो याच्याविषयी हा सिनेमा आहे. तुफान जसं मी आत्ताच म्हटलं. कशी आहे भूमिका आणि तू किती एन्जॉय केली? माझं कॅरेक्टरचं नाव जिया आहे. आणि जिया ही खूप सिम्पल, सेन्सिबल, कॉन्फिडंट आणि आजच्या काळाची मुलगी आहे. आणि शी इज समवन, पण शी इज व्हेरी डिफरंट ऑल्सो. की काहीही रॉंग जेव्हा सोसायटीमध्ये घडतं तर शी डझंट होल्ड बॅक. आणि ती एक सोशल मीडिया सेन्सेशन आहे, जस्ट लाईक हाऊ वी आर राईट नाव ऑन इंस्टाग्राम, फेसबुक आणि हे सगळं. तर शी इज अ व्हेरी सिम्पल गर्ल येट व्हेरी युनिक. आणि ऑफकोर्स ॲज ही सेड तुफान तर आहेच. आणि हे कॅरेक्टर करताना मला खूपच मजा वाटली. आणि मी ॲक्च्युली जिया कॅरेक्टर आणि मी थोडं सिमिलर आहे, त्यामुळे आय फेल्ट व्हेरी मच ॲट ईज. अगदी. मराठीचे धडे तुला फार कोणाकडनं मिळाले? अभयकडनं किती मिळाले? माझ्याकडनं अजिबात नाही मिळाली. मी तिला मराठी कधी बोलायला शिकवलं, कधी नाही शिकवलं. तुला कळतंय ना हे काय घडतंय? माहीत आहे. ही आणि संजय दादा दोन्ही असंच एक टीममध्ये आहे. आणि मी पूर्ण सेटवर असं माझं डोकं असं काय डोकं पकडून बसली होती. तर हो ही नाही. कसं आहे की तिला लिहिलेले डायलॉग दिले ना की ती मराठी अस्खलीत बोलते. म्हणजे की असं होतं की अरे
तिला मराठी खूपच चांगलं बोलता येते. तिचं मराठी बाकी पण व्यवस्थित बोलते, म्हणजे होतं, होती, मी, तुम्ही, ते. मी 4 डिफरंट साऊथ लँग्वेजेसची मूवी केली होती आणि आय जस्ट कम्प्लिटेड एक कन्नडा मूवी. तर त्यामुळे मला मराठी येतं आणि माझं पूर्ण शिक्षण मुंबईत झालेलं आहे, तर मराठी इज मच मोर कम्फर्टेबल. पण कधी कधी एक होतं लँग्वेज कन्नडा, तमिळ, मराठी असं सगळं. कन्फ्युजन. नाही पण ही खूप बऱ्यापैकी मराठी बोलते. ट्रेलर पाहिला, सिनेमा 7 तारखेला येईल. जाता जाता प्रेक्षकांना सिनेमाबद्दल काय सांग? खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की आपल्या सगळ्यांना वाटत असतं की माझ्या आयुष्यात मी खूप अनलकी आहे, माझ्याबरोबर हवं ते घडत नाही आहे, किंवा काही क्षणांना आपल्याला वाटतं की मी खूप लकी आहे, मला हवं ते घडतंय. तर असाच तो लकी आहे. अशाच घटना सिनेमामध्ये घडत आहेत आणि त्याला वयोगटाचं काही मर्यादा नाही आहे. तर सगळ्यांना तो लकी आपलासा वाटेल, त्याच्याशी कनेक्ट करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंप्लीट मसाला आणि एंटरटेनमेंट हा सिनेमा आहे. म्हणजे मला माहिती आहे की माझ्या वयाचे जे यूथमधली जी मुलं आहेत त्यांना कुठल्या प्रकारचे सिनेमे आवडत नाहीत, कारण ते सिनेमे मला स्वतःलाही आवडत नाहीत. पण मी ह्या सिनेमात काम केलं आणि मी हा सिनेमा स्वतः बघितलेला आहे आणि हा सिनेमा बघताना मला भयंकर मजा आलेली आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तिकीट काढा, थिएटरमध्ये या, पुढचं काम आम्ही केलेलं आहे. दीप्ती? हेच की हे खूप रिलेटेबल सिनेमा आहे, आजच्या काळाची स्टोरी आहे. तर प्लीज फॅमिलीसोबत तुम्ही ॲज अभय सेड जस्ट टेक अ तिकीट अँड गो. आणि नंतर आम्ही सगळं केलं आहे. यू विल बी एंटरटेन. तुमचं पूर्ण स्ट्रेस आणि हे सगळं तुम्ही घरी सोडून या आणि पूर्णपैकी एंटरटेन होऊन जा. 7 तारखेची आता मी पण वाट बघते, म्हणजे काय नेमकं बघायला मिळेल. पण थँक्यू सो मच अँड विश यू व्हेरी ऑल द बेस्ट दोघांना. थँक्यू.